हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 95. मोहापुढे अनुभव फिका पडतो. 14 वर्षे वनवासात वल्कले नेसून पर्णकुटीत राहायला गेलेली श्रीरामप्रभू, आई सीतामाई आणि भ्राता लक्ष्मण पर्णकुटीत बसलेली होती. आई सीतामाईचे लक्ष सहजच बाहेर गेले. बाहेर पाहते तर तेथे एक विलोभनीय गोंडस हरीण चरत होते. चरता चरता बागडत होते. हरणाला पाहून आई सीतामाई अगदी हरखून गेली, कारण ते हरीण तसेच होते. ते सोन्याचे हरीण होते. ते सोन्याचे हरीण पाहून त्या हरिणाच्या सोनेरी कातड्याची चोळी घालायची आई सीतामाईला इच्छा झाली. ती इच्छा इतकी तीव्र होती की तिने लगेचच श्रीरामप्रभूंजवळ हट्ट धरला की मला त्या सोनेरी हरणाच्याच कातड्याची चोळी घालायची आहे. तेव्हा आपण ते हरीण मारून मला त्याचे कातडे आणून द्या. श्रीरामप्रभूंनी खूप समजावून सांगितले, तरीही आई सीतामाई काहीही ऐकायला तयार नव्हती. तिचा हट्ट कायम होता, मला आत्ताच्या आत्ता ते हरीण मारून त्याचे कातडे आणून द्या. झाले. स्त्री हट्ट पुरवायला आई सीतामाईचे रक्षण करायची जबाबदारी भ्राता लक्ष्मणावर सोपवून श्रीरामप्रभू सोनेरी हरीण मारायला गेले. पुढे जे रामायण घडले ते सर्वश्रुत आहेच. येथे विस्मयकारी गोष्ट म्हणजे सोन्याचे हरीण अस्तित्वात असते का, हा प्रश्न त्यावेळी जगज्जननी आई सीतामाईला किंवा त्या परमात्म्याला श्रीरामप्रभूंना सुचला नाही. सोन्याचे हरीण अस्तित्वातच नसते हा सर्वसामान्य अनुभव मोहापुढे फिका झाला. सोन्याचे हरीण नसते हा साधा विचार त्यांच्या मानव अवतारी देहात त्यांना सुचला नाही. मोहापुढे ज्ञान झाकले गेले. आपले असेच होते आणि आपण नको ती गोष्ट करून बसतो आणि त्यामुळे पश्चाताप करायची वेळ येते. साधी गोष्ट असते, अति खाऊ नये हे माहीत असते, परंतु एखादा पदार्थ आवडता असतो, चांगला झालेला असतो आणि आपण भुकेपेक्षा भरपूर जास्त जेवतो. मग ओघानेच पोट बिघडते आणि अपचन होते. त्यावेळी पस्तावायची वेळ येते. परंतु जेवताना वेळीच आपण आपले तोंड आवरत नाही आणि हात आखडता घेत नाही. बरेच वेळा आपण नको तेथे हात घालतो आणि मग हात पळला, चटका बसला की हात चोळत बसतो. अनेक वेळा आपण नको ते आणि नको तेथे पाऊल टाकतो आणि मग ते वाकुडे पडले की मुरगळते आणि मग पाय धरून स्वस्थ बसायची वेळ येते. यास्तव वेळीच मोहाला मागे सारून आपल्या अनुभवाला प्राधान्य द्यावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. कथामृत क्रमांक 96. प्रपंचाची पकड. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असत. ते आपल्याबरोबर अनेकांना वारीला घेऊन जात असत. दरवर्षी निघताना त्यांचे एक मित्र संताजी यांना ते वारीला चलण्याचा आग्रह करत असत. संताजींना वारीला जावं असं अगदी मनापासून वाटत असे, परंतु त्यांना शेतीची, घरची अशी प्रपंचाची कामे आठवून डोळ्यासमोर तरळू लागत. मग ते मात्र आपल्या मित्राला तुकाराम महाराजांना म्हणत, यंदा नको, फार कामे मागे लागली आहेत, पुढच्या वर्षी नक्की येईन. दरवर्षी तुकाराम महाराज संताजींना वारीला चलण्याचा आग्रह करत असत. प्रथम संताजी होकार देत, परंतु आयत्या वेळी प्रपंचाच्या कामामुळे त्यांचा बेत रद्द होई. यंदा नको, फार कामं मागं लागली आहेत, पुढल्या वर्षी नक्की येईल, असं ते दरवर्षी तुकाराम महाराजांना सांगत असत. असे काही वर्ष चालले होते. संताजी प्रपंचाच्या कामात व्यस्त असत आणि त्यामुळे पंढरीला काही जाऊ शकत नसत. संताजींचा प्रपंच काही त्यांना सोडवत नव्हता
आणि त्यांना पंढरीची वारी काही केल्या घडत नव्हती. हे असे पाहून तुकाराम महाराज व्यथित होत असत. त्यांना काही योजना आखली. एक दिवस अचानक संताजींना आपल्या मित्राच्या हाका ऐकायला येऊ लागल्या. मित्रा, संताजी, धाव धाव, मला सोडव. या झाडाच्या फांदीपासून मला सोडव. पहा, या फांदीने मला कसं घट्ट पकडून ठेवलं आहे. लवकर धावत ये आणि मला या झाडाच्या फांदीपासून सोडव. तुकाराम महाराजांच्या हाका ऐकून संताजी धावतच घराबाहेर आले. पाहतात तो तुकाराम महाराज एका झाडाच्या फांदीला लोंबकळत होते. मुखाने मात्र मित्राच्या नावाने हाकाहाक चालू होती. मित्रा, लवकर धावत ये आणि मला या झाडाच्या फांदीपासून सोडव. ते पाहून संताजींना हसू आले. ते तुकाराम महाराजांना म्हणाले, तुकाराम बुवा, अहो तुम्हीच फांदीला धरून ठेवले आहे. फांदीने तुम्हाला धरलेले नाही. तुम्ही फांदी सोडा म्हणजे ती आपोआप सुटेल. लगेचच तुकाराम महाराज फांदी सोडून जमिनीवर आले आणि संताजींना म्हणाले, मित्रा, आम्ही पण तेच म्हणत आहोत. तुम्ही प्रपंचाला धरले आहे, प्रपंचाने तुम्हाला धरलेले नाही. तुम्ही प्रपंच सोडा म्हणजे तो आपोआप सुटेल. संताजी जे समजायचे ते समजला. त्याच वर्षी ते तुकाराम महाराजांबरोबर पंढरीच्या वारीत सामील झाले. हरी ओम.